आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. जामनेर. शरदचंद्र पवार गटाचे जावेद मुल्लाजी व त्यांचे सहकारी प्रचंड मतांनी विजयी. जामनेर शरदचंद्र पवार गटाचे जावेद मुल्लाजी व त्यांचे सहकारी प्रचंड मतांनी विजयी झाले आहे. जावेद मुल्लाजी प्रसारमाध्यमांना बोलताना बोलले की आमचे विरोधक 27-0च्या घोषणा देत होते व मोठमोठे दावे करत होते, ते आम्ही हाणून पाडले आहे व निवडणुकीमध्ये निवडून आलो आहे. निवडणुकीमध्ये 5 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामध्ये 1 जागेवर पराभव होऊन 4 जागेवर विजय मिळवला आहे. RZ मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान झारा, जामनेर. आज ये जो विजय देख रहे हैं, ये इसकी देन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है. संविधान के माध्यम से हमने इलेक्शन को लड़ा और अहंकार को हमने डुबा दिया. अहंकार को जनता ने, जामनेर की जनता ने डुबाया. जो 27-0 का नारा दे रहे थे, पूरे महाराष्ट्र में ढिंडोरा पीट रहे थे, लोगों ने, नौजवानों ने, शहर के अवाम ने बता दिया. हमने शहर के लोगों का वोट देने का अधिकार बाकी रखा. हमारी संगठन ने, हमारे नौजवानों ने दिल खोल कर काम किया. आज ये 4 सीटें, हमने 5 सीट खड़ा किए थे. स्ट्राइक रेट देखिए आप, 90% वोट हमको मिले. 90% वोट. ये नौजवानों की ताकत है. एक मिनट मैं इस माध्यम से आपको बताना चाहता हूँ कि जामनेर शहर में इसके बाद कोई गुंडागर्दी, कोई दहशत नहीं चलेगी. यहाँ पर संविधान का राज चलेगा. अरे मैं वो प्लेयर है सर जिसे भले ही गेम ना आता हो, मैदान में उतरा ना तो खलबली मचा देगा. सोशल मीडियावर ते काही सांगणार होते, पण आता आपण प्रत्यक्ष पुरावा पाहिलेला आहे. आणि जर पाहिलं तर संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा हिरावण्याच्या मागे लागले होते, परंतु आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा जनतेला, सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला. आणि त्यांच्या ज्या वल्गना होत्या, साम दाम दंड भेद वापरून त्या आम्ही 27-0 करू, त्याला या 4 आमच्या उमेदवारांनी छेद दिलेला आहे. आणि लोकशाही जामनेर शहरातली जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावलेला आहे. आणि याचं श्रेय या उमेदवारांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचंच आहे, सर्वसामान्य जनतेचंच आहे. काय सांगाल आपण? आज या ठिकाणी जामनेर शहरामध्ये जो 27-0चा नारा या ठिकाणी दिला जात होता, परंतु खऱ्या अर्थाने आमचे जावेद भाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी 4 उमेदवार निवडून येऊन त्यांनी चपराक दिलेली आहे. बाकी आमचे जे उमेदवारांचा पराभव झालेला आहे, तो थोड्या बहुत फरकाने पराभव झालेला आहे. तो पराभव का झाला तर इकडे बाकीच्या ठिकाणी त्यांनी बोगस मतदान केलेलं आहे. जे बोगस मतदान ते बोलत करू शकले नाही, म्हणून त्याचा या ठिकाणी पराभव झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि या इकडे हिंदू भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केलेलं आहे, म्हणून त्यांचा या ठिकाणी विजय दिसतोय. परंतु आमचे कार्यकर्ते शेवटपर्यंत लढले, त्यांना कुठलंही आम्ही जर बळी न पडता ते शेवटपर्यंत टिकले आणि लढले, हेच आमचा या ठिकाणी विजय आहे. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.